मुळशी तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांच्या घरावर कारवाई करण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते। त्यांचं पशुपालन शेड, गोठा आणि राहतं घर या आधीच पाडण्यात आलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जमीन प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून अनेक निकाल त्यांच्या बाजूने लागले असल्याचा दावा शिंदे कुटुंबाकडून करण्यात आलाय। तरीही रिंगरोड प्रकल्पासाठी ही कारवाई करण्यात आली, मात्र अद्याप मोबदला मिळालेला नाही। घरावर कारवाईपूर्वी त्यांनी घरात पूजा करून गोमातेची पूजा केली। कारवाई दरम्यान कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली, मात्र कारवाई सुरूच राहिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। ग्रामस्थांकडून शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी अशी मागणी होते। शासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो। आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे। शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे। माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय। हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची। उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे ती जबाबदारी त्यांनी ती स्वीकारायची। मी इथून आता कुठलं सामान येणार नाही, काय नाही। मी आता हाय असं घर सोडून चाललोय। जबरदस्ती केल्यामुळे मला कुठलाही पर्याय राहिलेला नाहीये। मी आता चाललोय। लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय। तर सगळ्यांना बाय बाय, टाटा, चल। क्षयरोग निर्मूलनासाठी सुरू असलेल्या 100 दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत रामपूर अंतर्गत शिरोली येथील आरोग्य मंदिर उपकेंद्रात मोफत तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। शिबिरात संशयित क्षयरुग्णांची मोफत तपासणी, एक्स-रे, ईसीजी, बीपी आणि शुगर तपासण्या करण्यात आल्या। एकूण 76 एक्स-रे, 48 ईसीजी, 102 बीपी आणि 92 शुगर तपासण्या पार पडल्या। कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पुरम यांच्या देखरेखीखाली विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या। या शिबिरासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांनी सहकार्य केलं। नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणं दिसताच तात्काळ तपासणी आणि उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर यांनी। न्यूज मराठी 24/7 मध्ये निलेश कुर्मेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत शिरोली गावामध्ये। तर इथं शिबिर आयोजित झालेलं आहे। तर ते शिबिर कसलं आहे आणि कशासाठी आणि कोणते ह्या शिबिरात कामं होणार आहे, तर इथं सर जे अवेलेबल आहे आपण त्या सरांना विचारू। सर, तुमचं नाव? हॅलो, मी डॉक्टर संजय पुराम, प्रभारी वैद्यकीय अधिकारी रामपूर, प्रकेंद्र रामपूर। तर आज इथे 100 डेज कार्यक्रमाअंतर्गत इथे टीबी प्रोग्रामच्या एक्स-रे म्हणजे गाव पातळीवर या रुग्णांना त्रास नाही व्हावा म्हणून गाव पातळीवर टीबीच्या अनुषंगाने एक्स-रे तपासणी, स्पुटम तपासणी, तसेच त्यांच्या कॉन्टॅक्टमधले जे लहान मुलं वगैरे असतात त्यांना सर्वे करून औषध उपचार आणि लॅबॉरेटरी तपासण्या आणि इतरही जे काही जनरल आजाराचे पेशंट आहेत त्यांना पण आम्ही तपासणी करून औषधोपचार करून आवश्यक असल्यास संदर्भ सेवा देऊ। तर हे शासनाचा एकदम चांगला उपक्रम आहे आणि यामध्ये 100 दिवसीय हा जो टीबीचा आपल्याला टीबी मुक्त भारत देश करायचा आहे, त्यासाठी हे पाऊल उचलणं आहे। तर सर, आत्तापर्यंत किती पेशंट झाले? आतापर्यंत 35 नोंदणी झालेल्या आहे आणि 2 वाजेपर्यंत हा आमचा कार्यक्रम चालू आहे। आमचं 100चं टार्गेट आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की 100पेक्षा आम्ही जास्त करू। ठीक आहे सर, धन्यवाद। सर, तुमचं नाव? माझं सुनील तळमले, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर। हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या भारताचे यांनी हा टीबी मुक्त भारत अभियान सुरू केलं आहे। या टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत आपल्या जिल्हा लेवलवरून या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र शिरोली येथे इथल्या जे टीबी रुग्ण आहे त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्या जे कुटुंबातील जे लोक आहे, त्यांच्या परिवारातील आणि
या शिरोली या गावातील रुग्णांची म्हणजे जे लोक संशयित आहेत त्यांची तपासणी आणि त्यांचे एक्सरे या ठिकाणी काढण्यात येऊन राहिले आहे आणि तसंच या ठिकाणी ECG सुद्धा या ठिकाणी काढण्यात येऊन राहिले आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट या सर्व जनतेने सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत 35-40 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास 20-25 एक्सरे काढण्यात आले आहे. तर या जनतेने शिरोलीमधील या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या देशाला TB मुक्त करावे असे मी सर्वांना या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद सर. सर तुमचं नाव काय? रमेश धुर्वे. तर सर हे जे शिबिर तुमच्या गावात जे आयोजित झालेलं आहे, आता हे शिबिर आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? शिबिर आयोजित केले चांगलंच आहे. मी एक पेशंट म्हणून या ठिकाणी आलो आहे शुगर BP तपासणी करता. बरेचसे लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद सर. तर सर तुमचं नाव? नमस्कार, मी आरोग्य सहाय्यक अनिल गेडाम, प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत आरोग्य मंदिर उपकेंद्र शिरोली या ठिकाणी आज राष्ट्रीय दूरीकरण मोहीमंतर्गत TB मुक्त भारत हा कार्यक्रम आपण इथे राबवून राहिलो आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत TBच्या संदर्भात आजारी जे रुग्ण आहेत आणि यांच्या ज्या सहवासित काही रुग्ण आहेत ह्या सगळ्या लोकांची आपण इथे तपासणी करतो, एक्सरे घेत आहोत. त्याच्यानंतर डायबेटिक असेल, हायपरटेन्शनवाले असेल, दारू पिणारे असेल, बिडी ओढणारे असेल, ह्या सर्व जे लोक आहेत यांचीसुद्धा आपण इथे तपासणी करून घेत आहोत, जेणेकरून TB आजाराच्या संदर्भात जे लक्षणे आणि चिन्हे दिसणारे जे काही रुग्ण किंवा व्यक्ती आढळेल यांचीसुद्धा आपण इथे तपासणी आज करून घेत आहोत. हा उद्देश एकच आहे की ह्या आपल्या गावात, ह्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये TBचे जास्तीत जास्त रुग्णाचं निदान होऊन ते सर्व रुग्ण अंतर्गत येणं गरजेचं आहे. निदान लागून त्यांना ताबडतोब औषध उपचाराखाली येणं गरजेचं आहे. याकरता ही आज आपली मोहीम इथे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत माननीय डॉक्टर संजय पुराम सर, वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे राबवत आहोत. धन्यवाद. तर धन्यवाद सर. तर सर आणखीन एकाच गावात आहे की आणखीन कोण्या गावात आहे पुन्हा डबल हे शिबिर? नाही, आपण आता प्रत्येक आपलं जेवढं क्षेत्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर अंतर्गत ह्या क्षेत्रामध्ये असं ठराविक एक युनिट बनवून जिथं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राच्या ठिकाणी आपण त्या सर्कलमध्ये जेवढे 4-5 गाव असेल या गावांना एकत्रित बोलवून तिथले रुग्ण बोलवून आपण एका ठिकाणी अशी तपासण्या चालू ठेवणार आहोत. ठीक आहे सर, धन्यवाद. न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुरमेरकर. तर बघू शकता इथे पेशंट पण आहे. तर तुमचं नाव काय? मीरा बावणे. तर तुम्ही कशासाठी आले होते तिथं? BPच्या गोळ्या, शुगर नाही आहे मला, पण हे शुगर हो एक्सरे. तर तुमचा एक्सरा निघाला का? हो. कुठं काढला एक्सरा? कुठंच नाही काढला मी, आता इथंच. काढला ना एक्सरा? हो. काढून दिला का मग? हो दिला. फ्रीमध्ये काढला का पैसे वगैरे घेतले? नाही, फ्री म्हणजे फ्रीमध्ये काढून दिला ना? हो. ठीक आहे, धन्यवाद. हे बघू शकता इथं एक्सरा वगैरे काढून देत आहे. तर बघू शकता इथे एक्सरा वगैरे काढून दिला. तर आपण सरांना, सर तुमचं नाव? श्रीकांत दराडे. तर सर आत्तापर्यंत किती झाले पेशंट? 23 झाले. तुमचं नाव सर? जयस्वाल, भूषण जयस्वाल. धन्यवाद सर. सर कुठले आहे तुम्ही? बीड. अच्छा, धन्यवाद. तर बघू शकता इथं उपस्थित नागरिक पण आहे, पेशंट पण आहे, त्यांना पण विचारू की ते तुमच्या गावामध्ये समजा हे असं सगळं शिबिर आलेलं आहे तर एक्सरे वगैरे बिलकुल इमिजिएटली करून देतात यांना, तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं? याबद्दल चांगलं मत आहे. सगळ्या गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्व डॉक्टर लोकांना सहकार्य करावं. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुरमेरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.
केशोरी येथे राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण ठरलं। कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संविधानाचं वाचनही करण्यात आलं। रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या सोहळ्यात प्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांनी भीम बुद्ध गीतांची सुमधुर मैफल सादर केली आणि उपस्थितांची मनं जिंकली। संपूर्ण कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरला। या उपक्रमाचं आयोजन पंचशील बौद्ध समाज संघटना आणि विविध बौद्ध विहार समित्यांच्या संयुक्त सहकार्यानं करण्यात आलं। कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कारही करण्यात आला। प्रत्येकाला एक मूल्य एक मत, हा चमत्कार आहे। खरं म्हणजे असा चमत्कार कोणी करू शकत नाही। आणि विचार करा, आपण बऱ्याच वेळा जेव्हा अहिंसेचे पुजारी तर होते महात्मा ज्योतिबा फुले, अहिंसेचे पुजारी तथागत भगवान बुद्ध, अहिंसेचं जेव्हा नाव येतो तेव्हा महात्मा गांधींचं नाव घेतलं जाते, नेल्सन मंडेलाचं नाव घेतलं जाते, व्हॉल्टेअरचं नाव घेतलं जाते। जगामध्ये खूप लोक झाली, परंतु अशी अहिंसा घटनेच्या माध्यमातून रक्ताचा एकही थेंब न सांडवता की खालचा माणूस आणि वरचा माणूस सगळ्यांना एका ताटावर एका प्यालावर आणून बसवलं। आणि राजकुमार बडोले पासून तर योगेश नाकाडे वगैरे सगळे जण एकत्रित आले। जातीभेद करणं हा गुन्हा ठरवण्यात आला। भारतीय घटनेनं या देशात महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बुद्ध या सगळ्यांचा विचार देण्याचं काम त्या घटनेनं केलं। हा लहानसा काम नाही आहे खरं म्हणजे। भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तुमसर तालुक्यातील गोबरवाई इथं सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येते। ऑनलाईन बुकिंग आणि OTP मिळूनही अनेकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात। त्यामुळे घरगुती ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय। काही ठिकाणी व्यापारी वापरासाठी सिलेंडर वळवल्याचा आरोपही करण्यात येतोय। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून नियमित पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली। घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग करूनही वेळेत पुरवठा न मिळाल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। अनेक ग्राहकांनी 1 महिना आधीच बुकिंग करूनही सिलेंडर मिळालेला नाही असा आरोप केलाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित गॅस एजन्सीकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही। चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। काही ठिकाणी ओळखीच्या ग्राहकांना प्राधान्य दिलं जातंय असा संशयही व्यक्त केला जातोय। या परिस्थितीमुळे घरगुती गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत। पर्यायी व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। आपण आलो आहे चाकण सिग्मा गॅस येथे। लोकांच्या काही समस्या आहे की बाबा 2 तारखेला गॅस बुकिंग करून पण अजून काही लोकांना गॅसच भेटलेला नाही। मागच्या महिन्यात बुकिंग आहे त्यांची म्हणतात। मार्चला 19 तारखेला बुकिंग केली होती आणि आता आलो तर ते म्हणतात तुमची बुकिंगच नाही आलेली। बुकिंग नाही आलेली म्हणजे कसं काय, हे मेसेज आलेले ते का खोटे आहेत का? मेसेज पडताळणी कोण करेल? मेसेज किती तारखे तुम्ही मेसेज किती तारखेला पडला आहे? मेसेज त्या दिवशीच पडलेला आहे। 19 तारखेला बुकिंग केलं ना त्या दिवशीच मेसेज पडलेला आहे। आणि परत मेसेज पडल्यानंतर आता म्हणतात तुम्हाला मेसेज बुकिंगच नाही केला, परत बुकिंग करा। बुकिंग केल्यानंतर मेसेजची तारीख सांगा। मेसेज तारीख 19 मार्च। 19 मार्चला तुम्ही केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला किती तारखेला भेटला बा तुम्हाला? बुकिंग आता भेटलंच नाही ना। मी घेतलेला आहे 13/2/26ला, म्हणजे मला 3 महिने 4था महिना चालू झाला तरी गॅस भेटत नाही। धन्यवाद। कलेक्टरने काय करायचं पण मेसेजचं बघा स्क्रीनशॉट पण दाखवतात ते आम्हाला। उमरखेड इथं महात्मा बसवेश्वर यांची 921वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत भजनी मंडळ, बँड पथक, युवा वर्गाचा जयघोष तसंच पारंपरिक पावली खेळणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या। संपूर्ण मार्गावर नागरिकांनी प्रतिमेला अभिवादन करत कार्यक्रमात सहभाग घेतला।
शोभायात्रा बसवलिंग स्वामी मठ, नागचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, खडकपुरा आणि शहीद चौक मार्गे फिरून पुन्हा मठात पोहोचली. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वाटपानं झाला. जयंतीमुळे शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं. वाशिमच्या मालेगाव इथं माऊली वृद्धाश्रमाशी निगडीत एक भावनिक आणि प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडलाय. वृद्धाश्रमातून वाढलेल्या योगेश्वर नावाच्या अनाथ युवतीचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 2008 मध्ये पंकज पाध्ये आणि प्राजली पाध्ये यांनी माजी प्राचार्य प्रकाश कापुरे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या वृद्धाश्रमात सध्या 36 महिला आणि 12 पुरुष वास्तव्यास आहेत. याच कुटुंबानं योगेश्वर या अनाथ मुलीला दत्तक घेत तिचं पालन पोषण केलं होतं. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल, मालेगाव ठाणेदार राजेश खिरडे, भाजपचे नकुल देशमुख, नगरसेवक गजानन सासारस्कर तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाहानंतर वधूवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वृद्धाश्रम परिवाराच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते. कॉमन इव्हेंट म्हणू शकत नाही. आपण सर्व साक्षीदार आहात, या घटनेचे शिल्पकार सुद्धा आहात. कारण आपल्या प्रेरणेने, उपस्थितीने सर्वांनाच खूप महत्त्वाची कामं आहेत. या जिल्ह्यामध्ये अनेक नेते अधिकारी आहेत. परंतु या कार्यामध्ये आपला वेळ देणं हे खूप मोठं पुण्याचं आणि पुढे येणाऱ्या काळाचं, या काळामध्ये असे कार्यक्रम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं एक फार वेगळं पाऊल आहे. आणि म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी नकुलजी देशमुख आलेले आहेत. आमचे मालेगावचे ठाणेदार राजेशजी खिरडे, एक ॲक्टिव्ह असं व्यक्तिमत्व. त्यांनाही सर्वांना कामं आहेत, परंतु हे सुद्धा आपलंच काम आहे, ड्युटी आहे. हे या ठिकाणी आलेले आहेत. नंदूभाऊ उलेमाले, आमच्या शेगाव येथील मेळाव्याचे, आमचा राज्यस्तरीय नाही नॅशनल लेवलचा मेळावा असं म्हणून. पेण इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठकीत ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कळवा आणि गडब येथील आरोग्य केंद्राच्या इमारतींसाठी प्रत्येकी सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. लवकरच बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत फील्ड व्हिजिट वाढवणं, रिक्त पदं भरणं, औषध साठा आणि उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करणं तसंच आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा मजबूत करून निरोगी समाज घडवणं हेच उद्दिष्ट असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्याचे अपडेट घेणार आहोत की कुठं काय काय लागतंय त्याचा पूर्ण एक हे प्लॅन करणार आहोत. आणि त्याप्रमाणे आता जी आमची पुढची आरोग्य समिती असेल ती जर मान्यता घेऊन ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पेण, रोहा, सुधागड या तालुक्यातील सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चालू स्थितीवरती जी काय परिस्थिती आहे त्या बाबतीत या ठिकाणी आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीमध्ये विशेष करून बेसिक्स ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्यांना प्राथमिकता द्यायला पाहिजे त्या बाबींवर चर्चा झालेली आहे. त्या बाबींवर ती चर्चा होऊन त्या ठिकाणी ती जी कामं आहेत, मग ती सब सेंटरची त्या ठिकाणी कामं असतील, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामं असतील, त्या ठिकाणी डॉक्टर्सची काय कमतरता असेल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्या ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये औषध साठा या बाबतीत चर्चा झाली. अशा अनेक बाबींवरती या ठिकाणी चर्चा झाली. आणि चर्चा होत असताना या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं PPT प्लॅनिंग तयार केलेलं आहे. या बाबतीमध्ये काही कमतरता असेल तर मग जिल्हा परिषदच्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी मी मांडणार आहोत. त्याचबरोबर जर राज्य सरकारकडून कोणत्या गोष्टी जर कमतरता असतील तर त्या बाबींवर सुद्धा सकारात्मक म्हणून मेघनाताईन बोर्डीगण या मॅडम आरोग्य मंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या सगळ्या गोष्टीचा एक सार या ठिकाणी झालाय की खरं म्हटलं तर आरोग्य खातं हे अत्यंत सर्व जनसामान्यांच्या निगडीत असं खातं आहे. या खात्यामधून आपली जनसेवा ही सर्वसामान्य पोच करायची असते, परंतु या खात्याच्या बाबतीमध्ये जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि तो नाराजी काय आहे आणि त्या बाबींमध्ये आपण बघितलं तर पेण तालुका असेल, सुधागड तालुका असेल, रोहा तालुका असेल, हा पूर्णपणे ग्रामीण भागाने वसलेला असा तालुका आहे. आणि या ग्रामीण भागामध्ये विशेष करून सब सेंटर्स मध्ये अनेक
त्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं तर इतर खात्यांकडे चांगल्या रीतीने पाहिलं जातं, पण आरोग्य खात्याकडे विशेष लक्ष नसतं. मग आरोग्य खात्याकडून ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहेत, या सगळ्या मंडळींच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन व्हायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत ती येत्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच या आढावा बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय. या आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचे आम्ही एक संकल्प केलेला आहे. या संकल्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुकर व्हायला पाहिजे, सुलभ व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. निश्चितपणे भविष्यात आम्हाला यश येईल अशी या ठिकाणी आम्ही आशा करतोय. भंडारा जिल्ह्यात दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग क्रांती संघटनेनं प्रशासनाकडे निवेदन सादर केले. लाडकी बहीण तुपाशी दिव्यांग उपाशी असा आरोप करत संघटनेनं जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लक्ष वेधलं. दिव्यांगांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र देणं, गेल्या 6 महिन्यांपासून थकीत मानधन तातडीनं वितरित करणं, तसंच 27 मार्च 2026चा शासन निर्णय रद्द करून नव्यानं आदेश काढण्याची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसमोर भीक मागो आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. कोंड्याजवळील चर्च परिसरात भरधाव चारचाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात प्रफुल आकरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर मोरेश्वर सावर बांधे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दोघेही पवनीकडे दुचाकीनं जात असताना हा अपघात घडलाय. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरले. अड्याळ पोलीस स्टेशन इथं प्रकरण नोंद करण्यात आले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.